मुलुंडमध्ये विकासाच्या नावाखाली अनेक उपक्रम राबवले जातात. कधी ते कबुतरांसाठी तर कधी ते धारावी प्रकल्प राबवले जातात. पण आता सध्या जो चर्चेचा विषय आहे तो आहे जी कायमस्वरूपी जागा आखली जाणार आहे ती मिठागरापासून थोड्या अंतरावर जवळजवळ 3000 चौरस मीटर ही जागा असणार आहे आणि त्या जागेवर श्वानांसाठी कायमस्वरूपी निवासस्थाने उभारली जाणार आहेत आणि मुलुंडचे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांनी याबाबत तक्रारी देखील केलेल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे कुठेतरी नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊ शकतो. कारण शहराच्या मध्यस्थी हे निवारास्थान उभारला जाणार आहे आणि त्याचा जो परिणाम आहे तो नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. तर आपल्यासोबत मुलुंडचे समाजसेवक आहेत सागर देवरे सर आताच निर्णय प्रस्तावित करण्यात आलेला आहे की मुलुंडच्या मिठागर जागेवर जवळजवळ 3000 चौरस मीटर ही जागा आहे आणि तिथे श्वानांच्या निवासासाठी म्हणजे कायमस्वरूपी ही जागा ठेवण्यात आलेली आहे. कुठेतरी याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो असं तुमच्याकडनं म्हटलं जातंय. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण? मुळात लक्षात घ्या की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महानगरपालिकांना भटक्या कुत्र्यांसाठी निवारा बनवायचा आहे आणि त्या अनुषंगाने मुंबई महानगरपालिका मिठागर तलावाच्या शेजारी 3000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटवरती 10,000 भटक्या कुत्र्यांसाठी निवारा बनवत आहे, म्हणजे शेल्टर बनवत आहे. आणि आमचा आक्षेप हाच आहे की हा जो भाग आहे हा निवासी भाग आहे, इथे लोक राहतात, इथे वस्ती आहे आणि अशा वस्तीच्या भागामध्ये जेव्हा मुंबईभरातून 10,000 कुत्री इकडे आणून तुम्ही त्यांना शेल्टर देणार असाल तर त्याचा कुठेतरी न्यूसेन्स इकडच्या मुलुंडच्या स्थानिक नागरिकांना होणार आहे. आणि आमचा काही विकासाला विरोध नसतो. मुळात लक्षात घ्या की विकास करताना स्थानिकांचा जो त्रास आहे तो तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. स्थानिकांना त्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे याचा मुंबई महानगरपालिकेने विचार करायला पाहिजे. संपूर्ण मुंबईचे कुत्रे आणून तुम्ही मुलुंडमध्ये टाकणार असाल तर त्याचा आम्हाला निश्चित त्रास होईल, त्याचाच आम्हाला विरोध आहे. सर याच्या आधी कबुतरांसाठी देखील कबुतरखाना मुलुंडमध्येच उभारला जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. धारावीचा आपण बघितलं तो देखील निर्णय मुलुंडमध्येच उभारण्यात आल्याचं आपल्या निदर्शनास आलं होतं. या बाबतही तुम्ही वारंवार तक्रारी देखील दाखल केल्या होत्या. मुलुंडकरांवर अन्याय होतोय का याबाबत काय वाटतं तुम्हाला? मग तुम्ही एक लक्षात घ्या की याआधी अख्ख्या मुंबईचा कचरा हरिओम नगरला, त्यानंतर 7,500 घरांचा PAP प्रकल्प, आता धारावी प्रकल्प आणि कबूतरखाना कित्येक गोष्टींना आम्ही विरोध करतोय कारण नागरी समस्या याच्याने निर्माण होतील. आणि आता 10,000 कुत्र्यांचं हे शेल्टर. वाईट याच गोष्टीचं वाटतं की जे लोकप्रतिनिधी आपण निवडून दिलेले आहेत ते कुठेही याबाबत आवाज उचलत नाही. आज हा मुंबई महानगरपालिकेचा विषय आहे. मुंबई महानगरपालिकेने या संदर्भात टेंडरसुद्धा काढलेलं आहे 10,000 भटक्या कुत्र्यांच्या शेल्टरसाठी आणि एकही नगरसेवक जे आपण निवडून दिलेले आहेत ते मुंबई महानगरपालिकेमध्ये या विरोधात एक आवाजही उचलत नाही आहेत आणि हाच आम्हाला कुठेतरी वाईट वाटतं. आणि आमच्या या संदर्भात नागरिक म्हणून जे काय करायचं आहे, आंदोलन करायचं आहे, विरोध करायचा आहे, तो आम्ही नक्कीच करू. दादा मला सांगा की निवारास्थान श्वानांसाठी जे निवारास्थान उभारलं जात आहे त्याचा नागरिकांवर त्यांच्या आरोग्यावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो? मॅडम आता जर मुंबईमधले जर 10,000 कुत्रे जर मुलुंडमध्ये आणणार असाल तर ते आम्हाला त्रासच आहे ना. आता आम्ही मुलुंड म्हणून धारावीला आम्ही हे केलं, PAPला केलं तर प्रत्येकही मुलुंडलाच का? त्यात भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, तिथे 6 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचं, मग त्यांनी आवाज का नाही उठवला? तर प्रत्येकही मुलुंडनीच शोधायचं, बाकीच्या मुंबईकरांनी शोधायचं नाही का? तर त्यामध्ये माझं एक म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी आणि नगरसेवकांनी आवाज उठवला पाहिजे आणि मुलुंडमध्ये प्रत्येक वेळी का आपल्यावर अन्याय का? तर आपण बघितलं की मुलुंडमध्ये धारावी प्रकल्प असेल, PAP प्रकल्प असेल, त्यानंतर कबूतरखाना असेल आणि त्यानंतर आता श्वानांसाठी जो कायमस्वरूपी निवारास्थान आहे तो देखील मुलुंडमध्येच उभारला जात असल्याने आता मुलुंडवासियांकडून एकच प्रश्न विचारला जातोय की विकासाच्या नावाखाली कुठेतरी आता आमच्यावरच हे सर्व प्रकल्प लादले जात आहेत का आणि याचा आमच्या आरोग्यावर किती मोठा गंभीर परिणाम होऊ शकतो याचा देखील विचार कोणी करतंय का, असा गंभीर प्रश्न त्यांच्याकडून आता विचारला जातोय. आता पुढील काळात हा संघर्ष किती अधिक तीव्र होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकर, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.